नमस्कार मित्रांनो, अंकगणित क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 35व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण गुणोत्तर हा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झाला होता आणि आजच्या लेक्चरमध्ये आणि आय होप त्याचे जे सगळे जे लेक्चर्स आहेत यामध्ये जेवढे आपण 4 ते 5 लेक्चर आपण बघितले होते गुणोत्तर या टॉपिकवरचे जे डिपेंड असणार आहे त्यामध्ये ते जे सगळे जे लेक्चर्स आहेत ते नक्की तुम्ही बघितले असतील, कारण आज जो टॉपिक आपण नवीन चालू करणार आहोत तो असणार आपला कुठला तर वयवारी। तर हा जो वयवारी टॉपिक आहे लक्षात ठेवा, तो बेसिकली आपल्या ह्या गुणोत्तर टॉपिकचाच एक सब पार्ट म्हणून बघितला जातो ह्याच्याकडे। पण जर तुमच्या सगळ्या गुणोत्तराच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे। त्यात जर आपण जे गुणोत्तराचे शॉर्टकट्स अप्लाय जे केलेत प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, जिथं आपण कुठेही एक्सचा वापर कुठल्याही एक्झाम्पल सोडवताना केलेला नाही आहे, त्यामुळे तो टॉपिक आणि त्याच पद्धतीनं सरासरी हा जो टॉपिक आहे तर ह्या दोघांचं मिश्रण करून आपल्याला लक्षात ठेवा हा जो वयवारी टॉपिक आहे तो तयार केला जातो। म्हणजे ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बेसिकली आपल्याला ऑलरेडी आपण सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितलेले आहेत आपल्या सरासरीमध्ये आणि गुणोत्तर आणि या टॉपिकमध्ये। फक्त जो विषय असतो लक्षात ठेवा, या वयवारीमध्ये आपल्याला फक्त त्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय केले जातात, विचारले जातात। म्हणजे जसं की आता वयवारीमध्ये बघा काय तिथं वयाच्या संबंधी प्रश्न जो आहे तो आपल्याला सेट केला जातो। म्हणजे गुणोत्तरमध्ये बघा आपण मिश्रणचे एक्झाम्पल बघितलेत, संख्यांचे एक्झाम्पल बघितले, पगार, खर्च, बचत, हे जे काही शब्द होते हे सगळे आपले कॅन्सल होऊन जातील आणि तिथं काय येणार आहे तर व्यक्ती येतील आणि त्या व्यक्तींचं वय दिलं जाईल आपल्याला। एवढ्याच टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला ह्या वयवारीमध्ये बघायचे आहेत। त्यामुळे वेगळं आपण इथं कुठलीच कन्सेप्ट वापरणार नाही किंवा वेगळ्या आपण कुठल्याही प्रकारच्या नवीन पद्धतीचा इथं वापर करणार नाही। ऑलरेडी त्याच गोष्टी वापरायच्या आहेत ज्या गोष्टी आपण आत्तापर्यंत गुणोत्तर या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत। त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी ते लेक्चर अजून देखील बघितलं नसेल आणि तुम्ही जर डायरेक्टली हे वयवारी लेक्चर बघत असाल तर सजेस्ट करेन की तुम्ही सगळा जो आपला गुणोत्तर टॉपिक आहे तो तुमचा चांगल्या पद्धतीनं क्लिअर असणं गरजेचं आहे। आणि त्यातल्या त्यात तुम्ही ज्या काही पद्धती आपण ज्यामध्ये ज्या काही शिकलोय म्हणजे सगळे जे शॉर्टकट्स आहेत त्याच पद्धतीचा वापर आपण काय करायचं या टॉपिकमध्ये करायचा आहे। त्यामुळे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील ते लेक्चर्स बघितले नसतील ते जरूर बघा, कारण जे शॉर्टकट्स आपण आत्ता डायरेक्टली तुम्ही जर नवीन बघितले तर तुम्हाला थोडंसं त्यात कन्फ्युजन होऊ शकतं की कशा पद्धतीनं आपण अप्लाय करतोय। त्यामुळे ते लेक्चर्स बघा, त्यानंतर हे जे लेक्चर्स आहे वयवारीचं ते तुम्ही कंटिन्यू करू शकता। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करायचं आहे। आणि त्यामध्ये एक एक्झाम्पल चालू करण्याआधी सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या, जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर या टॉपिकवरती तुम्हाला हमखास 2 ते 3 क्वेश्चन्स हे विचारलेच जातात। MPSCमध्ये तर जे आपल्याला 10 ते 12 क्वेश्चन्स जे पडणार आहेत मॅथ्स विषयाचे त्यामध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी या वयवारीवरती तुम्हाला विचारलाच जातो। तुम्ही आत्तापर्यंत जेवढे आपल्या कंबाईनच्या एक्झाम झाल्या किंवा पोलीस भरतीचे पेपर्स बघा, तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये या टॉपिकचे 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जातातच। पण जर तुम्ही GD करत असाल स्टाफ सिलेक्शनची तर तुम्हाला हा टॉपिक नाही केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्याच्यावरची ॲज इट इज क्वेश्चन आपल्याला तिथं जास्त करून विचारले जात नाहीत। पण पोलीस भरती आणि कंबाईनच्या एक्झामसाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करून त्यामधला पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे। आणि जसं टायटलच आपण जे बघितलं होतं की आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लिटली बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत की वयवारीमध्ये बेसिक टाईपचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात। जसं की गुणोत्तरामध्ये होते सेम क्वेश्चन्स आहेत, फक्त जो बदल जो म्हणलं बघा तर प्रश्न काय आपल्याला सांगितलं आहे तर आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे। आईचे वय 49 असेल तर त्या मुलाचे वय किती। आणि जसं बघा की जो बदल जो तुम्हाला म्हणलं गुणोत्तरामध्ये बघा तिथं आपल्याला संख्या होत्या, संख्यांचं गुणोत्तर दिलं जात होतं। इथं तुम्हाला व्यक्ती येणार आहेत, व्यक्ती मग आई वडील असेल, आई मुलगा असेल किंवा वडील आणि मुलगा असेल किंवा 2 भाऊ असतील, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा तुम्हाला व्यक्तींचंच एक्झाम्पल कंपल्सरी या वयवारीमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे वेगळी ट्रिक कुठलाही शॉर्टकट आपण वेगळा अप्लाय करायचा नाही, जे ऑलरेडी केले त्याच गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत। आणि असले एक्झाम्पल्स तोंडी तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे। जसं की बघा काय सांगितलं आपल्याला, जे गुणोत्तर दिले बघा सुरुवातीला, आणि जे गुणोत्तर आहे ते किती आहे तर 7:4 आहे। आणि ह्याचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे, पहिला आईचं गुणोत्तर आहे, नंतर आहे त्या मुलाचं गुणोत्तर आहे। आणि वयवारीमध्ये या एक गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तुमचा जो क्वेश्चनचं जे रिडिंग स्किल आहे ते प्रॉपर असलं पाहिजे। म्हणजे डाटा काय दिला आहे मला आणि सिक्वेन्स एक महत्त्वाचा असतो ह्याच्यामध्ये। मग आपल्याला पुढं काय सांगितले, आईचं वय दिले बघा 49 वर्ष। म्हणजेच काय गुणोत्तरामध्ये आईचं वय किती आहे तर हे 7 वर्ष आहे। म्हणजेच काय ह्या 7ची मला किंमत सांगितलेली आहे किती तर 49 वर्ष। मग जसं तुम्हाला म्हटलं की ह्या व्हॅल्यू तोंडीच होतात तर त्याचा ॲप्रोच तो याच पद्धतीचा असला पाहिजे। म्हणजे ह्या 7ची किंमत जर 49 असेल मला तर एकाला किती म्हणू शकते तर 7 7 49, एकाची 7 झाली म्हणजे जे टार्गेट जे असतं आपलं एकाची काढून घेतो आपण। मग एकाला जर 7 असेल, मुलाचं वय पाहिजे 7 चौक किती असणार आहे तर 28 वर्ष, हे काय असेल त्या मुलाचं आजचं वय असणार आहे।
ठीक आहे. त्यामुळे जसं तुम्हाला म्हटलं की असल्या एक्झाम्पलसाठी पेनाची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली तोंडी सोडवण्याचा अप्रोच केला पाहिजे. त्यामुळे नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, सेम प्रोसेस करायची आहे तुम्हाला. जसं नेहमी म्हणतो मी नेहमी काय, आधी तुम्हाला उत्तर शोधायचं आहे आणि लिखाणाचं जे काम करायचं आहे ते नंतर. आधी उत्तर शोधायचं आहे, तोंडी अप्रोच कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता याचा. बघा एक्झाम्पल काय, तर 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर 13:9 आहे. लहान व्यक्तीचे वय 27 वर्ष असेल तर मोठ्या व्यक्तीचे वय किती. सेम एक्झाम्पल आहे बघा, काय 2 व्यक्तींचं गुणोत्तर दिले आणि गुणोत्तराचा सिक्वेन्स काय आहे तर 13:9 आहे. मग त्याच्यामध्ये 13 वर्षाचा हा मोठा असेल आणि लहान वयाचा तो 9 वाला असणार आहे. मग त्या 9चंच वय दिले बघा आपल्याला, लहान व्यक्तीचं 27 वर्ष, म्हणजे ते जे 27 आहे त्या 9ची व्हॅल्यू असेल. तोंडी सोडवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस करायची आहे काय, तर त्या 9ची किंमत 27 आहे आपल्याकडे. मग एकाची किती म्हणू शकते तर 9 त्रिक 27, एकाला 3 आलं. मग एकाला जर 3 असेल तर काय मला पाहिजे काय तर त्यामध्ये मोठ्या व्यक्तीचं वय जे की किती आहे रे 13 आहे. मग एकाला जर 3 असेल 13 त्रिक किती म्हणू शकतो आपण 13 त्रिक 39 हे त्या मोठ्या व्यक्तीचं वय असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यामुळे आता सोडवायचं असेल तर तुम्हाला सेम काय प्रॉब्लेम आहे तीच प्रोसेस अप्लाय करायची आहे. 13:9 गुणोत्तर आहे, मोठ्या व्यक्तीचं वय म्हणजे ह्या 9ची किंमत आहे 27. मग एकाला डायरेक्टली किती म्हणू शकतो 9 त्रिक 27. मग एकाला 3 असेल तर ह्या 13ची पाहिजे, 13 त्रिक झाला ना, मग 13 त्रिक किती असेल माझं 39 हे असेल आपल्या त्या मोठ्या व्यक्तीचं वय. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे एक्झाम्पल. सेम आधी जसं मग तुम्हाला म्हणलं की असले एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, असल्यानं पेन लागत नाही, फक्त गरज आहे तुम्ही त्या पद्धतीनं ॲटलिस्ट प्रयत्न तरी करायचं. त्यामुळे एक्झाम्पल बघा काय, तर वडील आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 11:6 आहे. जर मुलीचे वय 18 वर्ष असेल तर दोघांच्या वयाची बेरीज किती. म्हणजे आता इथं बघा काय सेम सिक्वेन्स आहे आपल्याला काय, तर गुणोत्तर 11:6 होतं आणि 11 म्हणजे वडिलांचं असणार आहे आणि 6 म्हणजे मुलीचं असणार आहे. आणि जे वय दिले ते मुलीचं वय आहे 18 वर्ष. मग गुणोत्तरामध्ये मुलीचं वय 6 वर्ष आहे, म्हणजे त्या 6ची किंमत 18 असेल. 6ला 18 असेल तर एकाला 6 त्रिक 18 3 मिळालं मला. एकाची जर 3 व्हॅल्यू असेल, लक्षात ठेवा इथं प्रश्न दोघांच्या बेरजेचा आहे. बेरीज असेल तर वय काढून बेरीज करायची नाही, आपण काय केलं तर गुणोत्तराची बेरीज केली होती. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला तुम्हाला काय करायचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. गुणोत्तर सेम 11:6, पहिला आहे वडिलांचं आणि नंतर आहे मुलीचं. आणि ह्या मला काय सांगितलेले तर 6ची किंमत सांगितलेली आहे. 6ची किंमत किती सांगितली 18 सांगितली होती. मग 6ला 18 असेल तर एकाला किती आला रे 3 आला. आपल्याला पाहिजे दोघांच्या वयाची बेरीज, त्यामुळे दोघांची वय काढून बेरीज करायची नाही, डायरेक्टली बेरीज करा तुम्ही. आपण ज्या पद्धतीने बघा गुणोत्तराची बेरीज करत होतो सेम अप्रोच इथं लावायचा आहे. मग एकाला 3 असेल तर इथली बघा गुणोत्तराची बेरीज किती जाते रे, तर 11 आणि 6 किती होते 17 होते. 11 आणि 6 17. मग एकाला जर 3 असेल तर 17ची पाहिजे आपल्याला. 17 त्रिक किती असते रे तर 51 वर्ष हे आपलं काय असणार आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज असेल. त्यामुळे इथं तुम्हाला इथं डायरेक्टली एकाची 3 आहे, वडिलांचं वय सेपरेटली आणि मुलीचं वय सेपरेटली काढायची गरज नाही. बेरीज विचारली डायरेक्टली गुणोत्तराची बेरीज करायची. आणि ह्या जसं तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी आपल्याला जे गुणोत्तर टॉपिक जो आपण जेवढा बघितले 4 ते 5 लेक्चर्समध्ये, त्या सगळ्या लेक्चर्समध्ये आपण ह्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहेत. त्यामुळे सेम प्रोसेस आपल्याला तिथल्या ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी देखील म्हणजे वयवारीमध्ये तुम्हाला काय करायचे आहेत अप्लाय करायच्या आहेत. ठीक आहे. चलो तर पुढचं बघा एक्झाम्पल काय आहे आपल्याला, तर ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. ए चे वय 25 वर्ष असेल तर त्या दोघांच्या वयाची बेरीज किती. तर सेम एक्झाम्पल आहे बघा जे आत्ता आपण केलं ते. त्यामुळे तुम्ही आधी उत्तर तोंडी काढायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट करून घ्यायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थी आपल्याला ह्या क्रॅश कोर्ससोबत पहिल्यापासून जे विद्यार्थी जोडले गेलेले आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांनी तुमची नोटबुक झालीच असेल एक रेडी त्यामध्ये. आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नक्की नोट करत जावा, जेणेकरून जे रिव्हिजन आहे लक्षात ठेवा. रिव्हिजन आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला याच क्वेश्चनचा फायदा तुम्हाला काय होत जाणार आहे त्या रिव्हिजनसाठी होऊन जाईल. कारण ज्यावेळी जर तुम्ही नुसती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर रिव्हिजन करताना प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे क्वेश्चन स्क्रीनवरती आल्यानंतर आधी नोट करून घेत जावा आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता सिक्वेन्स बघा एक्झाम्पल काय, तर 5:9 गुणोत्तर आहे आपल्याला ए आणि बीचं. सिक्वेन्स आहे किती 5 आणि 9. काय दिलं आपल्याला तर एचं वय दिलं होतं. मग एचं वय किती आहे गुणोत्तरात 5 आहे आणि ह्या 5ची व्हॅल्यू 25 होती. मग एकाची किती मिळेल मला तर 5 × 25. मग सेम प्रश्न काय दोघांच्या वयाची बेरीज पाहिजे होती. सेपरेटली वय काढायची गरज नाही, डायरेक्टली हिथली बेरीज करू आपण. मग एकाची जर व्हॅल्यू 5 असेल तर गुणोत्तराची बेरीज किती जाते रे तर 9 आणि 5 14 होते. मग एकाला 5 तर मिळाले मला. मग 14ला किती असेल तर 14 × 5 70 वर्ष
हे काय असणार आहे आपलं त्या दोघांच्या वयाची बेरीज असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. तर इथं बघा जसं तुम्हाला म्हणलं की ह्या वयवारीमध्ये देखील आपल्याला व्हरायटी टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये तुम्हाला डाटा वेगवेगळ्या पद्धतीनं मांडला जातो आणि प्रश्न पण जो विचारण्याची जी पद्धत आहे ती देखील वेगवेगळ्या पद्धतीनं विचारली जाते. मग आता इथं बघा काय आपल्याला डाटा दिलाय. तर आदी आणि वरुण यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5. दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष असेल तर वरुणचे वय किती. म्हणजे जर बघा इथं आता उलट आहे. मागच्या एक्झाम्पलला आपण बेरीज शोधली होती, इथं बेरीज दिलेली आहे आपल्याला. काय आपला चेंजेस तर काय नाही. गुणोत्तराची बेरीज दिली असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करून इक्वेट करतो. मग त्यामध्ये आदी आणि वरुण गुणोत्तर आहे किती रे, तर 7:5 आहेत. आदी आणि वरुण गुणोत्तराचा सिक्वेन्स 7:5. खरी बेरीज सांगितलेली आहे 48 वर्ष. मग गुणोत्तराची बेरीज करून इक्वेट करू. 7 आणि 5 किती होते रे, 12 होते. मग ह्या 12ची किंमत आहे 48. मग 12ला जर 48 असेल, एकाला काढणार आपण किती, 12 चौक 48. मग एकाला 4 मिळालं. मग प्रश्न काय आपल्याला वरुणचं वय पाहिजे. मग वरुणचं वय गुणोत्तर किती रे, 5 आहे. मग एकाला 4 असेल तर हे किती होईल, 5 चौक 20 वर्ष. हे माझं काय असणार आहे, ॲन्सर असेल. आणि तुम्ही जसं मी नेहमी लक्ष द्यावा, डायरेक्टली क्वेश्चन आल्यानंतर पेन अजिबात घेऊ नका. पहिला नेहमी प्रयत्न करा की तुम्ही तोंडी कसं सोडवू शकतायचा. आधी तोंडी उत्तर काढा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेनानं तुमच्या नोटबुकमध्ये ते जी काही प्रोसेस आपण जी काही लिहितोय बोर्डवरती ती प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, कॉपी पेस्ट करायचे. पण आधी तोंडी उत्तर काढा. नाही तर जर नेहमी तुम्हाला पेन हातात घ्यायची सवय लागली तर लक्षात ठेवा तुम्ही तोंडी उत्तर काढण्याच्या नादीच लागत नाही. त्यामुळे आधी उत्तर शोधायचं आणि त्यानंतर जे काय आहे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे त्या एक्झाम्पलची प्रोसिजर. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढच्या एक्झाम्पलला जाऊ आपण. येस, तर एक्झाम्पल काय सांगितलं बघा, आत्तासारखंच आहे. तर गीता आणि मीना यांच्या वयांचे गुणोत्तर 8:11 आहे. दोघींच्या वयाची बेरीज 57 वर्ष असेल तर दोघींचे वय किती. म्हणजे सेपरेटली दोघींचं वय पाहिजे आपल्याला. सेम एक्झाम्पल आहे, बेरीज दिलेली आहे आपल्याला. मग गुणोत्तराची बेरीज करून आपल्याला इक्वेट करायचं आहे. गुणोत्तराची बेरीज काढली तर बघा 8 आणि 9 आपलं 8 आणि 11 19 वर्ष होते ते. आणि 19ची व्हॅल्यू आपल्याला 57 दिलेली आहे. मग 19ला 57 असेल तर एकाला 19 त्रिक 57 मिळते मला. एकाला जर 3 असेल तर 8ला 8 त्रिक 24 वर्ष हे गीताचं वय असेल आणि 11 त्रिक 33 वर्ष त्या मीनाचं वय असणार आहे. ठीक आहे, म्हणजे झाली उत्तर मिळाली आपल्याला. मग आता काय नोट डाऊन फक्त करायचं आहे, सेम प्रोसेस अप्लाय करून आपल्याला. मग सिक्वेन्स सेम होता माझा, काय काय तर गीता आणि मीना. आणि गुणोत्तराचा सिक्वेन्स काय होता रे, तर 8:11 दिलेली काय होतं आपल्याला. गुणोत्तराची बेरीज दिलेली आहे, बेरीज आहे 57. मग गुणोत्तराची बेरीज 11 आणि 8 19. मग 19ची व्हॅल्यू असेल जर 57 असेल तर एकाला किती म्हणू शकतो रे, तर 19 त्रिक 57. मग एकाला 3 असेल, गीताचं वय म्हणजे 3 न गुणा दोघांना 8 त्रिक 24 वर्ष आणि मीनाचं असेल 11 त्रिक 33 वर्ष. हे काय असणार, त्या दोघींच्या क्रमशः वय असते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा, एकदम जसं तुम्हाला म्हणलं सुरुवातीलाच एकदम बेसिक टाईपचे प्रश्न आपण आत्ता बघतोय ह्या वयवारी या टॉपिकचे. त्यामुळे एकदम साधे सिंपल प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील जे की तुम्ही म्हणजे एकदम सोप्या आणि तोंडी पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे, तर बघा आता एक्झाम्पल काय, तर आई व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे तर आईचे वय किती. म्हणजेच इथं बघा मागाच्या एक्झाम्पलमध्ये आतापर्यंत आपल्याला बेरीज दिली होती. इथं वाक्य काय वापरले, 25 वर्षांनी लहान आहे. मग आपण ऑलरेडी गुणोत्तरामध्ये बघितलं होतं का, पेक्षा मोठा आणि पेक्षा लहान हे जे काही शब्द असतात हे काय इंडिकेट करत असतात रे, तर त्या दोघांमधला जो डिफरन्स असतो तो या शब्दांनी काय केला जातो, आपल्याला इंडिकेट केला जातो. म्हणजेच इथं जे बघा जे 25 वर्ष जे सांगितले ते काय आहे, त्या दोघांच्या वयामधला फरक आहे. मग फरक असेल तर गुणोत्तरातला फरक आपल्याला घ्यायचा आहे. तर मग काय काय सिक्वेन्स होणार माझा आता, तर आई आणि मुलगा या पद्धतीनं आपल्याला काय एक्झाम्पलमध्ये सिक्वेन्स आहे. गुणोत्तर जे आहे ते 9:4 सांगितले आणि 25 वर्षाचं वाक्य काय होतं रे, पेक्षा मोठा आणि पेक्षा लहान. हे काय घेतो आपण, त्या दोघांमधला डिफरन्स असतोय. मग गुणोत्तरामध्ये डिफरन्स बघा 5 वर्षाचा 9 आणि 4 मध्ये. आणि या 5ची खरी किंमत 25 वर्ष सांगितलेली आहे. एकाची किती मिळेल मला, तर 5 25. मग एकाची जर 5 ही व्हॅल्यू असेल, आपल्याला पाहिजे आईचं वय. आईचं वय 9 वर्ष आहे. मग एकाला 5 असेल तर 5 9 45 वर्ष एवढं काय असणार आहे त्या आईचं सध्याचं वय असेल. मुलाचं पण काढू शकताय, एकाला 5 मिळाले मग 4ला किती म्हणू शकतो तर 4 5 20 वर्ष हे माझं काय असणार आहे, ॲन्सर असेल.
ठीक आहे. त्यामुळे पेक्षा मोठा ह्याच्यामध्ये अशा टाईपचे वेगवेगळे एक्झाम्पल्स होतात जे सुरुवाती पण आपण बघत आलेलं. बेरीज दिली जाईल आणि फरक पण दिला जातो किंवा त्यातल्या एका व्यक्तीचं वय दिलं जातं ह्या बेसिक टाईपच्या क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे. तर पुढचा पण एक्झाम्पल बघा अशाच पद्धतीचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करायचं आहे, आन्सर जे आहे ते आधी तोंडी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेम टाईपचा आपल्याला डिफरन्सेस तिथं सांगितलेलं आहे. मग एक्झाम्पल काय तर राज, प्रेम आणि सॅम यांच्या वयाचे गुणोत्तर 9, 5, 11 आहे. जर सॅमचे वय प्रेमपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे तर तिघांच्या वयाची बेरीज किती. म्हणजे इथं आता बघा 3 व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपल्याला गुणोत्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं सिक्वेन्स जो आहे तो व्हॅल्यू नीट घेता आपल्याला आले पाहिजे त्या. आणि गुणोत्तराचा सिक्वेन्स आहे बघा किती रे तर 9, 5, 11 आणि नावाचा जो सिक्वेन्स आहे तो राज, प्रेम आणि सॅम असा सिक्वेन्स आहे. मग पहिला राज आहे, परत प्रेम आहे आणि तिसरा आहे तो सॅम आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं तर सॅमचे वय प्रेमपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे सॅमचं वय ह्या प्रेमपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. मग पेक्षा कमी पेक्षा जास्त काय घेतोय आपण त्या दोघांमधल्या वयाचा डिफरन्स आहे. म्हणजेच काय तर ते जे 12 वर्ष आपल्याला जे सांगितले बघा ते काय रे प्रेम आणि सॅम ह्यांच्या वयातला तो फरक आहे. मग गुणोत्तरामध्ये कितीचा फरक पडतोय बघा तर 11 आणि 5 मध्ये 6चा फरक पडलेला आहे. आणि ह्या 6ची किंमत किती आहे 12. मग 6ला 12 असेल तर एकाला काढून घेऊ शकतोय मी 6 2 12. एकाचं आलं 2. तर प्रश्न काय मला इथं तिघांच्या वयाची बेरीज पाहिजे. मग तिघांच्या वयाची बेरीज वय काढून बेरीज करायची गरज नाही, डायरेक्टली इथल्या गुणोत्तराची बेरीज करा. म्हणजेच काय तर तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला जर पाहिजे असेल तर एकाची व्हॅल्यू 2 आपल्याला मिळालेलं आहे. मग एकाला 2 तर होतं. मग गुणोत्तराची बेरीज म्हणजे काय होईल इथं बघा 11 आणि 9 20 झाले आणि 20 आणि 5 25. म्हणजेच काय बेरीज जर काढली तर ती आली माझी 25 गुणोत्तराची. पण खरी बेरीज पाहिजे मला गुणिले 2 करा कारण एकाची व्हॅल्यू 2 होती आपली. मग 25 2 50 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर काय फक्त आपल्याला काय इथं महत्त्वाचं होतं बघा काय तर तो जो काय डिफरन्स आहे 12 वर्षाचा तो सॅम आणि प्रेमच्या वयातला होता जो की 6 वर्षाचा गुणोत्तरामध्ये पडलेला आहे. 6ची किंमत 12 एकाची 2 आली. पाहिजे आपल्याला तिघांच्या वयाची बेरीज. मग तिघांच्या वयाची बेरीज गुणोत्तरामध्ये 25 वर्ष होते. मग त्याला 2 ने गुणा आपली काय ॲक्च्युअल तिघांच्या वयाची बेरीज असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न जो आहे तो याच टाईपचा आहे बघा. डिफरन्सच्या बाबतीमध्ये जो काही डाटा म्हणलं तुम्हाला त्या पद्धतीचा प्रश्न आपल्याला तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. मग काय दिले तर शुभम आणि रवी यांच्या वयाचे गुणोत्तर 5 8 आहे. जर शुभम रवीपेक्षा 15 वर्षांनी लहान असेल तर रवीचे वय किती. म्हणजे इथं पण बघा आता काय डिफरन्सच दिला आहे पेक्षा मोठा पेक्षा कमी आणि फरकाची जी काय व्हॅल्यू आहे हे बघा किती रे तर 15 वर्ष आहे. त्यामुळे सेम प्रोसेस करायची तुम्हाला गुणोत्तरातला फरक इक्वेट करायचा आहे आणि गुणोत्तरामध्ये बघा तर 3 वर्षाचा फरक आहे आणि त्या 3ची व्हॅल्यू 15 असेल तर एकाची 5 झाली 3 5 15. एकाला 5 असेल तर रवीचं वय 8 आहे. मग एकाला जर 5 असेल 8 म्हणजेच किती रे 8 पंचे 40 वर्ष एवढं काय असणार आहे त्या रवीचं सध्याचं वय असणार आहे. मग हाच जो तोंडी अप्रोच आहे तो तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलला लावायचा आहे आणि डाटा जर मेन्शन करायचा असेल तर काही चेंजेस नाही. सेम प्रोसेस जी आत्तापर्यंत आपण नोट करत आलेलं आहे. शुभम आणि रवी असा सिक्वेन्स आहे. गुणोत्तराचा सिक्वेन्स आहे 5 8. फरक जो म्हटलं तो आपल्याला 15 वर्षाचा सांगितला आहे. गुणोत्तरामध्ये बघा 3 वर्षाचा फरक आहे. म्हणजे ह्या 3ची व्हॅल्यू जर 15 असेल एकाला किती म्हणेन मी तर 3 5 15. एकाला 5 आलं. प्रश्न काय आपल्याला रवीचं वय पाहिजे. मग रवीचं वय किती रे गुणोत्तरात 8 आहे. मग एकाला 5 असेल तर इथं पण 5 ने गुणा म्हणजे किती होईल 8 पंचे 40 वर्ष एवढं काय असणार आहे त्या रवीचं सध्याचं वय असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आणि ह्या बेसिकमधलं पुढचं जे टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर इथं बघा डाटा कशा पद्धतीने दिलेला आहे. इथं गुणोत्तर आपल्याला दिलेलं नाही आहे जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याच्यामध्ये. मग प्रश्न बघू आधी समजून घेऊ की दिले काय आणि विचारले काय. तर प्रश्न काय बघा तर आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आणि फरक 30 वर्ष असेल तर आईचे वय किती. म्हणजे ह्याच्यातनं दोघांचं वय काढू शकता तुम्ही. पण महत्त्वाचं लक्षात ठेवा इथं तुम्हाला गुणोत्तर दिलेलं नाही आहे. इथं बेरीज दिलेले आहे आणि वजाबाकी दिलेले आहे. म्हणजेच वयाची बेरीज 60 वर्ष आहे आणि जो फरक आहे दोघांच्या वयातला तो 30 वर्ष आहे. मग असा असेल तर त्यावेळी लक्षात ठेवा इथं देखील आपल्याला एक्स आणि वाय मानायची काहीही गरज नाही.
मग या टाईपचं ह्याला थोडासा रेफरन्स आपला शाब्दिक एक्झाम्पल्समधला आहे, जरी ते माहीत नसेल तर लक्ष ठेवायचा. आता इथं तुम्हाला जे 2 व्यक्ती सांगितले आहेत, कोण कोण आहे तर आई आणि मुलगा. मग ह्याच्यावर एक तर कन्फर्म होतं आपल्याला की आईचं वय जास्त असलं पाहिजे आणि मुलाचं वय कमी असलं पाहिजे. मग जी व्यक्ती मोठी असते, मग ती व्यक्ती मोठी कोण आहे रे तर आई आहे. मग आईचं वय जर पाहिजे असेल अशा पद्धतीनं, मग इथं पण देखील शॉर्टकटच अप्लाय करायचं आहे. काय करायचं आहे तर जो बेरीज आणि फरक दिलाय, मग बेरीज किती होती रे 60 वर्ष होती, फरक किती होता 30 वर्ष होता. दोघांची बेरीज करायची आणि त्याला छेद 2 करायचं, झालं. काय सिंपल. तर अशा वेळी ज्यावेळी गुणोत्तर दिलं जाणार नाही, बेरीज आणि फरक दिला जाईल, जो की या टाईपचे जे क्वेश्चन आहे त्यासाठी काय, जी व्यक्ती मोठी असते त्या मोठ्या व्यक्तीचं वय काढण्यासाठी त्या बेरीज आणि फरकांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं फक्त. म्हणजेच किती होते बघा 60 आणि 30 किती होणार आहे तर 90/2 केला मी, म्हणजेच 90च्या निम्मा जर केला किती मिळेल 45 वर्ष हे असणार आहे त्या आईचं वय. आणि जी व्यक्ती लहान असते, आणि लहान कोण असणार आहे ऑब्व्हियसली आता तो मुलगा हा लहान असणार आहे. आणि जर मुलाचं वय आपल्याला पाहिजे असेल तर इथं फक्त काय जिथं बेरीज केली होती तिथं वजाबाकी करायची, लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर 60 - 30 होईल आणि त्याला फक्त भागिले 2 करायचं. मग 60मधनं 30 गेलं किती राहते तर 30च राहिलं आणि 30/2 आणि 30च्या निम्मा किती असणार आहे माझा 15 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी ॲन्सर्स असतील. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ज्यावेळी गुणोत्तर दिलं जाणार नाही त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, जर मोठ्याचं वय पाहिजे असेल तर दोघांची बेरीज छेद 2 करायचं आणि लहानाचं वय पाहिजे असेल तर वजाबाकी छेद 2 करायचं आहे. सिम्पल तुम्हाला काय करायचं या पद्धतीनं प्रोसेस इथं अप्लाय करायचं. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल बघा याच पद्धतीचं आहे, याच कन्सेप्टवरती डिपेंड असणार आहे. त्यामुळे हे जे बेसिक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत यामध्ये अशा पद्धतीचं पण एक्झाम्पल आपल्याला पेपरमध्ये खास करून हे एक्झाम्पल तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपर्समध्ये बघायला मिळेल या टाईपच्या एक्झाम्पल्सला. ठीक आहे, सिम्पल काय करायचं आहे, मोठ्याच्या वयासाठी बेरीज छेद 2 करणे आणि लहानाच्या वयासाठी वजाबाकी छेद 2 करायचं. मग तिथं बघा व्हॅल्यू काय काय आहेत. 2 भावांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे, तसेच त्यांच्यातील फरक 22 वर्ष आहे, तर मोठ्या भावाचे वय किती. आणि जसं आत्ता मगाशी म्हटलं बघा काय, जर मोठ्याचं वय पाहिजे असेल तर बेरीज छेद 2 करायचं आहे. सिम्पल. मग जर मोठ्या भावाचं असेल तर 48 आणि 22ची बेरीज त्याला भागिले 2 करा, एवढंच आपल्याला करायचं इथं, बाकी काहीही वेगळं करायचं नाही. मग त्यासाठी काय काय होणार बघा, मोठा भाऊ ह्याचं वय किती असणार आहे तर 48 + 22/2, कारण मोठ्याचं पाहिजे. लहानाचं असतं तर वजाबाकी केली असते आपण. मग 48 आणि 22 किती येते बघा, 48ला 2 दिले 60 झालं आणि ते वरचं 50 झालं. 50 आणि 20 किती होणार आहे तर 70/2. मग 70च्या निम्मा किती असते तर 35 वर्ष. म्हणजेच काय, जो त्या 2 भावांमधला जो मोठा भाव आहे त्याचं वय किती असणार आहे या ठिकाणी 35 वर्ष हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आता जे एक्झाम्पल्स बघायचे आहेत तर जसं तुम्हाला म्हणलं की सुरुवातीला लेक्चरच्या की या टॉपिकमध्ये गुणोत्तर आणि सरासरी या दोन्हींचं मिश्रणाचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. आणि जे एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे ते आता त्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघायचे आहेत की जर ह्यामध्ये गुणोत्तरासोबत जर सरासरी आली तर आपल्याला काय करायचं आहे. मग आधी एक्झाम्पल बघू आपण काय करायचं आहे. दिले बघा, तर रोहित आणि तिची बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 7:12 आहे. दोघांच्या वयाची सरासरी 19 वर्ष असेल तर रोहितच्या बहिणीचे वय किती. म्हणजेच आता इथं बघा आपण गुणोत्तरामध्ये पण ज्यावेळी संख्यांचे एक्झाम्पल्स बघत होतो माझ्यामध्ये बेसिक टाईपच्या लेक्चर्समध्ये, त्यामध्ये देखील आपल्याला संख्या दिल्या होत्या, संख्यांचं गुणोत्तर आणि त्या गुणोत्तराची सरासरी पण दिली होती. मग अशा वेळी लक्षात ठेवा तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू एक्स्ट्रा काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. ती कुठली असते रे तर त्या दोघांच्या वयाची बेरीज. मग सरासरी टॉपिक आपण ऑलरेडी बघितलेला आहे. प्राप्तांकांची बेरीजचा जो फॉर्म्युला आहे काय असतो रे सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. मग ते करून आपल्याला काय करायचं आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज जी आहे ती तुम्हाला तिथून फाइंड करायची आहे. त्यामुळे पहिला जे गुणोत्तर आहे ते काही चेंज होणार नाही. माझं गुणोत्तर तर आहे असं सेम राहील किती 7:12 आणि सिक्वेन्स काय आहे 7 म्हणजे त्या रोहितचं वय आहे आणि 12 म्हणजे तिच्या बहिणीचं गुणोत्तर आहे. मग आणि सरासरीची जी व्हॅल्यू लक्षात ठेवा, सरासरी आपल्याला किती सांगितलेली आहे रे तर 19 वर्ष सांगितलेली आहे. सरासरी किती 19 वर्ष. मग यामधून तुम्ही डायरेक्टली सरासरी इक्वेट करू शकत नाही, आधी आपल्याला ती बेरीज इक्वेट करायला लागणार आहे. त्यामुळे वयांची बेरीज तुम्हाला इथं आधी काढून घ्यावी लागेल आणि त्यासाठी जसं म्हटलं तुम्हाला काय फॉर्म्युला काय असतो रे तर सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. मग सरासरी किती सांगितलेलं आहे 19 आहे. व्यक्ती किती आहे त्या 2च व्यक्ती आहेत त्यामुळे गुणिले 2 होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वयाची जी काही बेरीज आहे ती असेल लक्षात ठेवा 38 वर्ष.
चुकून ज्या विद्यार्थ्यांनी सरासरी इक्वेट केली असेल त्यांचं ॲन्सर आहे लक्षात ठेवा, ते चुकीचं असणार आहे, कारण इथं आपल्याला सरासरी दिलेली आहे. सरासरीवरून आधी आपल्याला ती बेरीज काढावी लागते. त्यामुळे 2 व्यक्ती आहेत गुणिले 2 होणार आहे. आणि पुढं सेम प्रोसेस मग आता मग ह्या गुणोत्तराची बेरीज इक्वेट करा. गुणोत्तरामध्ये बेरीज किती जाते तर 12 आणि 7 19, आणि ह्या 19ची जी काही किंमत आहे ती आहे माझी 38 वर्ष. मग 19ला जर 38 असेल, एकाला किती मिळेल 19 दूनी 38. मग प्रश्न काय, मला त्या बहिणीचं वय पाहिजे, रोहितच्या बहिणीचं वय. मग बहिणीचं वय गुणोत्तरात 12 आहे, एकाला जर 2 व्हॅल्यू असेल तर 12 दूनी 24 वर्ष एवढं काय असणार आहे त्या बहिणीचं वय असेल. ठीक आहे. आणि सेम जसं तुम्हाला म्हटलं बेरीज पाहिजे असेल तर 12 आणि 7 19ची व्हॅल्यू काढायची, ती पण लागलीच, जो इथं आलेच बघा 38 वर्ष. फरक पाहिजे असेल तर गुणोत्तरातला फरक घ्या, एकाची व्हॅल्यू 2 आलेली आहे, मग 12 आणि 7 5चा फरक आहे, म्हणजे फरक पण इथे लागलीच काढू शकता तुम्ही अशा एक्झाम्पलमध्ये. म्हणजे जेणेकरून एका एक्झाम्पलमध्ये आपल्याला 4 क्वेश्चनची तयारी होऊ शकते. म्हणजेच एकाला जर 2 असेल, फरक किती जर 5चा आहे, मग 5 दूनी 10 वर्ष हे माझं काय असणार आहे ॲन्सर असेल. लागलीच जर मी रोहितचं जर काढलं, एकाला 2 आहे, मग 7ला किती जाईल रे 7 दूनी 14 हे आपलं काय असणार आहे ॲन्सर असेल. म्हणजे इथं बघा एका प्रश्नामधून तुम्हाला 4 प्रश्नांची ॲन्सर जे आहे तुम्ही काढू शकता. आणि हेच तुम्ही पण करत जावा. एखाद्या एक्झाम्पलला जे विचारले ते तर आधी त्याला प्रायोरिटी असलीच पाहिजे, पण सोबतच तुम्ही बाकीच्या पण व्हॅल्यू काढून घेत जावा, जेणेकरून एका एक्झाम्पलमध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. जसं की इथं केलं बघा आपण काय, पहिल्यांदा तर 38 बेरीज ऑलरेडी मिळालेली, मग एकाचं 2 आलं, बहिणीचं वय काढलं पहिला 24 आलं, फरक काढून घेतला, 12 आणि 7 5चा फरक होता, 5 दूनी 10 वर्ष आला, रोहितचं वय 7 दूनी 14 वर्ष आलं. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करा, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जेवढ्या काही प्रश्नांची पॉसिबिलिटी असते विचारले जाऊ शकतात, हे सगळं आपण एकाच एक्झाम्पलमधून काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे फक्त काळजी काय घ्यायची आहे, सरासरीला सरासरी दिली असेल तर आधी तुम्हाला त्यांची बेरीज काढून घ्यायची आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल बघा याच कन्सेप्टवरती डिपेंड असणार आहे, सरासरीच्या बाबतीमध्ये आहे. येस. तर बघा एक्झाम्पल काय आहेत आपल्याला, तर वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 13:8 आहे. दोघांच्या वयाची सरासरी 42 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती. म्हणजे सेम एक्झाम्पल सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायचे आहे. त्यासाठी व्हिडिओ आधी पॉज करा. आणि जसं ते मी एक नवीन आपल्याला जी गोष्ट म्हणलं परफेक्शनचा जो विषय आहे, त्यासाठी प्रत्येक एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतः सॉल्व करता आलं पाहिजे. आणि हे जे विद्यार्थी या परफेक्शनच्या नादी लागलेले असतील आत्ताच, त्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही 1 ते 2 वर्षाची पण गरज नाही, एका वर्षामध्ये सिलेक्शन जे आहे ते 100% तुमचं होऊ शकतं. फक्त काय प्रिपरेशनची फेज तुमची ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला काम करायचं आहे तर तुमच्या परफेक्शनवरती काम करायचं. त्यासाठी ॲन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा, जे की ॲक्युरेट आलं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही पॉईंटचा एरर आणि कॅल्क्युलेशन एरर अजिबात येता कामा नये. मग सेम बघा प्रोसेस आहे. गुणोत्तराचा जो सिक्वेन्स आहे तो किती आहे तर 13:8. पहिला वडील असणार आहेत आणि 8 म्हणजे तो मुलगा असेल. सरासरी सांगितलेले किती रे, तर सरासरीची जी व्हॅल्यू आहे ती आहे किती तर 42 वर्ष. मग ह्याच्यातून सेम आपण आधी काय काढून घेणार आहे तर दोघांच्या वयाची बेरीज, मग सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. मग सरासरी किती होते रे तर 42 आहे, आणि व्यक्ती किती आहे त्या 2. मग 42ची दुप्पट करा. मग 42ची दुप्पट किती असते रे तर 84 वर्ष. ही आली माझी बेरीज. मग झालं. मग आता इक्वेट करूया. मग गुणोत्तरातली बेरीज किती जाते रे तर 13 आणि 8 21 वर्ष. म्हणजेच काय, ह्या 21ची जी काही किंमत आहे ती असेल 84. मग 21ला 84 असेल, एकाला किती जाईल तर 21 चोक 84. मग जसं मग अशा आपण बघा एकातनं सगळ्यांची उत्तरं काढलेली, सेम प्रोसेस करूया. बेरीज ऑलरेडी मला मिळालेली आहे. बेरीज किती आहे 84. मग एकाला जर 4 असेल, टार्गेट आधी ते काढू आपण. पहिला प्रश्न आहे मला वडिलांचं वय पाहिजे, ते आन्सर काढू घेऊ आपण. एकाला 4 आहे बघा, वडील आहेत 13 वर्षाचे, म्हणजे 13 चोक 52 वर्ष हे असणार आहे वडिलांचं वय. मुलाचं वय इथं गुणिले 4 होणार, 8 चोक 32 वर्ष. फरक पाहिजे, फरक बघा गुणोत्तरामध्ये किती पडलाय रे तर 13 आणि 8 मध्ये 5चा फरक आहे. मग एकाला जर 4 असेल, मग फरकासाठी काय करू शकतो मी 5 चोक 20 वर्ष ही आपली रिस्पेक्टिव्ह ॲन्सर्स असतील. ठीक आहे. म्हणजे जसं बघा वडिलांचं तर पहिलं प्रायोरिटी होती 52 वर्ष काढले मी, मुलाचं पाहिजे होतं 8 चोक 32 वर्ष होईल, फरक 5चा आहे, 5 चोक 20 वर्ष हा असणार आहे त्यांच्या वयातला फरक. बेरीज तर ऑलरेडी मिळालेली आपल्याला किती 84 वर्ष. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल याच पद्धतीचं आहे, फक्त बघा तिथे 3 व्यक्ती सांगितलेले आहेत तुम्हाला. किती आहेत
3 व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे जे एक्झाम्पल आहे ते विचारलेलं आहे. त्यामुळे इथं फक्त आता सरासरीचं वर्णन ज्यावेळी बेरीज काढणार आहे आपण त्यावेळी तिथं गुणिले 3 तुम्हाला करायचं. ठीक आहे. तर व्हॅल्यू बघा काय, PQR यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5 आहे. तिघांच्या वयाची सरासरी 14 वर्ष असेल तर तिघांचे क्रमशः वय किती, म्हणजे प्रत्येकाचं वय पाहिजे थोडक्यात आपल्याला. पण जसं आत्ता म्हणलं तुम्हाला काय, एका प्रश्नामधून आपण सगळ्याच प्रश्नांची उत्तर तिथं काढतोय. त्यामुळे प्रश्न तर जो विचारले त्याला प्रायोरिटी तुमची असलीच पाहिजे. फक्त इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा 3 व्यक्ती आहेत. त्यामुळे आधी सरासरीचं जे आहे व्हॅल्यू शोधायची आपल्याला. सिक्वेन्स जो आहे तो बघा कन्फर्म आहे. तर PQR गुणोत्तर आहे 3:4:5. सरासरी किती सांगितली रे, तर 24 वर्षात. मग ही जर सरासरी असेल माझी, तर जसं आपण काय पहिल्यांदा आपल्याला ह्या तिघांच्या वयाची बेरीज शोधायची. मग बेरजेसाठी काय, तर सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. पण लक्षात ठेवा इथं ज्या व्यक्ती आहेत त्या 2 नाही आहेत, इथं 3 आहेत. त्यामुळे इथं गुणिले 3 तुम्हाला करावं लागेल. मग 24 तरी किती होणार आहे, तर 72 वर्ष ही असणार आहे त्या तिघांच्या वयाची बेरीज. मग आता गुणोत्तराची बेरीज करून इक्वेट करूया. किती होते बघा, 5 आणि 4 9 आणि 3 12. म्हणजे गुणोत्तराची बेरीज 12 वर्ष आली. म्हणजेच ह्या 12ची किंमत जर 72 वर्ष असेल, एकाला किती म्हणू शकतो रे, तर 12 संग 72, एकाची आली 6. मग आपल्याला रिस्पेक्टिव्ह तिघांची पण वर्ष पाहिजेत. मग एकाला जर 6 असेल, पीचं वय किती म्हणू शकतो रे, तर 6 6 6 गुणा प्रत्येकाला 18 वर्ष झालं. क्यूचं असेल 6 चोक 24 वर्ष आणि आरचं वय असणार आहे 6 पंचे 30 वर्ष. ही असते तिघांच्या रिस्पेक्टिव्ह वय. म्हणजे पहिला 6 आले, एकाची किंमत 6 आली, 6ला प्रत्येकानं गुणा 6 18, PQ 6 चोक 24 आणि आर असेल 6 पंचे 30. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा हे जे एक्झाम्पल्स आहेत आत्तापर्यंत जे बघितले ते एकदम बेसिक टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही वेगळ्या कन्सेप्टचा वापर अजिबात करायचा नाही. पण लक्षात ठेवा हेच एक्झाम्पल्स जे विद्यार्थ्यांना एक्स सोडवायची अजून देखील सवय आहे किंवा जे सोडवतात अशा विद्यार्थ्यांना देखील अशा टाईपचे एक्झाम्पल्स खूप अवघड वाटतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी किंवा जे विद्यार्थी आपल्या क्रॅश कोर्ससोबत पहिल्यापासून जोडले गेलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला अजिबात कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम अजिबात ह्या एक्झाम्पल्समध्ये तर कधीही येणार नाही आहे. फक्त अट एवढीच आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची रिव्हिजन जी आहे आणि प्रॅक्टिस जी आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं चालू असेल त्या गोष्टी प्रॉपर तुम्ही जर फॉलो करत असेल तर मला नाही वाटत की असल्या एक्झाम्पल्ससाठी तुम्हाला कुठल्या पण पद्धतीचा पेन घ्यायला लागत असेल. तुम्ही तोंडी सोडवू शकतायचा, फक्त त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं की वयवारी हा जो टॉपिक आहे बऱ्याच मुलांना कन्फ्युजन करणारा पण वाटतो किंवा काही एक्झाम्पल विद्यार्थ्यांना एक्झाम्पल सुटतच नाही. त्याचं रिझन असं आहे, एक म्हणजे तुमचं रीडिंग स्किल, तुम्ही जो डाटा दिला आहे तो एकतर प्रॉपर रीड करत नाहीत. जसे की इथून पुढचे जे आता एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला बेसिकमध्येच पण थोडेसे वेगळ्या टाईपनं आपल्याला जी मांडणी आहे ती तुम्हाला इथं दिली जाईल. त्यामुळे इथून पुढं प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात ठेवा जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती येईल त्यावेळी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल काय करायचं आहे, तर एक तर रीडिंग तुमचं प्रॉपर असलं पाहिजे आणि काय डाटा दिला आहे आणि आपल्याला काय विचारले यामध्ये थोडंसं डिफरन्शिएट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. मग आता एक्झाम्पल बघू आपण काय दिलं बघा. तर सुरेश आणि गणेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 8:5 आहे आणि गणेश सुरेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर 5 वर्षानंतरचे दोघांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल. आणि जसं तुम्हाला म्हणलं की आत्तापर्यंत बघा कुठेही तुम्हाला आजचं किंवा 4 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर हे शब्द कुठेही वापरले गेलेले नव्हते. त्यामुळे इथून पुढच्या एक्झाम्पलला सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की जे गुणोत्तर दिले ते कोणत्या वर्षाचं आहे. मग ते सध्याचं एक असते नंतरचं आणि एक असतं पूर्वीचं. त्यामुळे जे गुणोत्तर दिलं जाईल ते देखील तुम्हाला मेन्शन करायचं आहे की ते गुणोत्तर कधीचं आहे. जर तुम्ही ह्या प्रोसेस नीट फॉलो करत असेल तर लक्षात ठेवा वयवारी हा टॉपिक तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. पण जर तुम्ही वाचण्यामध्ये जर गफलत करत असेल, काय दिलंय जर हेच नाही कळालं तर लक्षात ठेवा एक्झाम्पल सोडवणे तुमच्यासाठी फार मुश्किल होऊन जाईल या टॉपिकचे. त्यामुळे सुरुवात जी आहे ते बघा गुणोत्तर आहे 8:5. पण जसं मग आत्ता म्हणलं तुम्हाला हे जे 8:5 जे गुणोत्तर आहे ते कधीचं आहे ते पण मेन्शन करायचं. कारण हे गुणोत्तर देताना पण ह्यामध्ये आपल्याला व्हरायटी टाईपचे गुणोत्तरच दिले जातात. त्यामुळे इथं जी व्हॅल्यू आहे हे जे गुणोत्तर आहे ते आजचं गुणोत्तर आहे, हे क्लिअर झालं माझं. त्यामुळे ते शब्द लिहा तिथं आजचे गुणोत्तर सांगितलेलं आहे. नावाचा जो सिक्वेन्स आहे तो पहिला सुरेश आहे आणि दुसरा गणेश आहे. ठीक आहे. मग पुढं दिले काय आपल्याला, तर
गणेश सुरेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. जसं बघा आत्ता आपण मी एक्झाम्पल बघितलं, पेक्षा मोठा पेक्षा लहान, म्हणजे ते जे 12 वर्ष आहे तो काय रे डिफरन्सच आहे गुणोत्तरातला. मग इक्वेट करा. मग 8 आणि 5 मध्ये बघा 3चा फरक आहे आणि ह्या 3ची जी काही किंमत आहे ती 12 वर्ष सांगितलेली. मग 3ला जर 12 असेल, एकाला किती आलं माझं 4 आलं. मग प्रश्न काय येते लक्षात ठेवा, एकाची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि मग प्रश्न बघायचा की प्रश्न काय आहे, तर 5 वर्षानंतरचे दोघांच्या वयाचे गुणोत्तर पाहिजे. मग त्यासाठी ते दोघांची वय काढून घेऊ आपण. मग एकाला जर 4 असेल तर सुरेशचं जे वय आहे ते किती असेल रे, एकाला 4 आहे म्हटल्यावर 8 चोक 32 वर्ष आणि गणेशचं वय असेल 5 चोक 20 वर्ष. आणि हे लक्षात ठेवा, दोघांची आजची वय आली. कधीची वय आले, तर आजचे वय. का? कारण हे गुणोत्तर लक्षात ठेवा ते आजचं होतं, त्यामुळे जे वय पण मिळेल तुम्हाला ते आजचंच मिळणार आहे. त्यामुळे गुणोत्तराच्या व्हॅल्यूवरती डिपेंड असतं. लक्षात ठेवा तुम्हाला जे वय आहे ते मिळणार कधीचं. गुणोत्तर जर सध्याचं असेल तर वय पण सध्याचंच मिळणार. पण प्रश्न लक्षात ठेवा हा नाही आपल्याला. प्रश्न काय, 5 वर्षानंतरचं गुणोत्तर पाहिजे. म्हणजेच काय, दोघांना 5-5 वर्ष पुढे ढकललं पाहिजे. मग सुरेश जर आत्ता 32 वर्षाचा असेल तर 5 साठी +5 करा आणि इथं पण +5 होणार. मग 5 वर्षानंतर वय किती असेल, 32 आणि 5 37 आणि 20 आणि 5 25. मग 37 आणि 25 व्हॅल्यू आल्या. मग गुणोत्तर पाहिजे. गुणोत्तराचा अर्थ काय, भाग जातो का ते चेक करायचं आहे. पण लक्षात ठेवा इथं बघा 37 ही जी व्हॅल्यू आहे ती मूळ संख्या आली माझी, त्यामुळे 37 आणि 25ला पुढं कुठेही भाग जाणार नाही. त्यामुळे तुमचं जे फायनल आन्सर आहे, आणि हे कधीचं गुणोत्तर आलं रे, तर 5 वर्षानंतर जे गुणोत्तर आहे ते किती असेल माझं 37 25. कारण 37 मूळ संख्या येते, 37ला परत कुठं आपण भाग घालवू शकत नाही. त्यामुळे जसं तुम्हाला म्हटलं की जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा या वयवारी टॉपिकच्या मध्ये, तर तो हाच प्रॉब्लेम आहे. एक म्हणजे रीडिंग प्रॉपर नसतं की गुणोत्तर आपल्याला कधीचं दिले आणि आपल्याला कधीचं विचारले. त्यासाठी तुमची इथून पुढचं जे काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यामध्ये तुम्हाला चेकिंग करायचं आहे, गुणोत्तर कधीचं दिले ते मेन्शन पण करायचं आहे, कधीचं जे गुणोत्तर असेल ते तिथे व्हॅल्यू तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचा एक प्रश्न असतो तो म्हणजे शेवटचा, की आपल्याला विचारले काय. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. आणि जसं तुम्हाला म्हणलं की पहिला वेळ घ्या, काही हरकत नाही, की आपल्याला जो डाटा दिला आहे त्यामध्ये काय काय माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे हे जे एक्झाम्पल आहे आत्ताचं, त्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करायचं आहे. तुम्ही आधी प्रश्न नीट समजून घ्या की डाटा काय आहे आणि त्यानंतर तुम्ही उत्तर जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल, तर x आणि y यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10-13 आहे. दोघांच्या वयातील फरक 6 वर्ष असेल तर 10 वर्षानंतर दोघांच्या वयांचे गुणोत्तर येते. म्हणजे बघा म्हणजे 100% सेम एक्झाम्पल आहे जे आत्ता आपण सॉल्व्ह केलं ते. त्यामुळे देताना पण फरकच दिलाय, पण गुणोत्तर पण बघा आपल्याला पुढचंच विचारले 10 वर्षानंतर किती असेल. सेम प्रोसेस तुम्हाला ॲज इट इज फॉलो करायची जी आत्ता आपण केली ते. ठीक आहे, त्यासाठी काही वेगळं करू, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही आन्सर जे आहे ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर बघा सिक्वेन्स x आणि y आहे. गुणोत्तराचा सिक्वेन्स होता ते 10-13. 6चं सरळ सरळ वाक्य होतं काय, तर दोघांच्या वयातला फरक सांगितलेला आपल्याला. त्यामुळे दोघांच्या वयामध्ये 6चा फरक असेल तर गुणोत्तरामध्ये बघा 3चा फरक पडलेला आहे. म्हणजेच ह्या 3ची किंमत 6 असणार आहे. 3ला जर 6 असेल तर एकाला 2 आला माझा, 3 2 6. मग आधी आपल्याला दोघांचे वय तर काढून घेतलंच पाहिजे. म्हणजेच x आणि गुणोत्तर बघा सगळ्यात महत्त्वाचं ते कधीचं आहे, ते आजचंच गुणोत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला वय पण मिळत असताना सध्याचंच वय मिळणार आहे. त्यामुळे एकाचं जर 2 असेल, एक्सला किती म्हणू शकतो तर 10 दुनी 20 वर्ष आला, आणि वायचा असेल तर 13 दुनी 26 वर्ष. हे त्यांची आजची वय आली. लक्षात ठेवा कधीचं वय आलं, आजचे. आणि लक्षात ठेवा हे जे शब्द आहेत हे देखील तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचे आहेत. आणि जर लक्षात ठेवा ह्या व्हॅल्यू जर तुम्ही तिथं मेन्शन नाही केल्या तर ज्यावेळी तुम्ही रिव्हिजनला स्वतःचीच वही बघशीला त्यावेळी स्वतःचंच कन्फ्युजन चालू होईल की ह्या ज्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत मी कोणकोणत्या लिहिलेल्या आहेत. म्हणजेच काय, एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर काढले पण हे शब्द नाहीत लिहिले तर 20 आणि 26 मध्ये हे त्यांची जी वय आलेत ते कोणते आलेत हेच कळत नाही आपल्याला. त्यासाठी तिथं पुढं शब्द एक ॲड करा. हे जे काही त्यांचं वय आले ते आजचं वय आलेलं आहे. प्रश्न आहे आपल्याला 10 वर्ष पुढे जायचं आहे, मग दोघांना +10 करा. इथं पण +10 होईल आणि इथं पण +10 होईल. म्हणजे वय किती होईल रे, 20 आणि 10 30 वर्ष एक्सचं वय होणार, आणि वायचं 26 आणि 10 36. म्हणजेच 30-36 हे त्यांचं वय आले. कधीची, तर ते इथं नोट करू आपण, हे आलं माझं 10 वर्षानंतरच.
पण मला प्रश्न काय रे, त्यांचं वय नको आहे, आपल्याला गुणोत्तर पाहिजे. मग गुणोत्तराचा अर्थ काय असतो, भाग जात असेल तर घालवायचा आहे. 36 आपलं 30 आणि 36ला बघा 6 भाग जाईल, 6 पंचे 30 आणि 6 36. म्हणजेच काय तर फायनल आन्सर जे आहे त्यांचं गुणोत्तर किती असेल रे, 10 वर्षानंतरचं 5/6 हे काय ठीक आहे असणार आहे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. डाटा जो आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तिथं मांडला गेलेला आहे. त्यासाठी सेम सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवा, वयवारीमध्ये हीच गोष्ट आहे की तुमचं रीडिंग स्किलच चांगलं पाहिजे. जर रीडिंग स्किल चांगलं असेल तर एक्झाम्पल समजायला पण मदत होते आणि काय विचारले यासाठी तुम्हाला काही अडथळा तिथं निर्माण होत नाही. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय, तर अमित आणि सुमित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5/4 आहे. 5 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष होत असेल तर सुमितचे आजचे वय किती. येस, इथे एक बघा जसं तुम्हाला म्हटलं, जर तुम्ही रीडिंगमध्ये जर वाचण्यात जर गोंधळ केला तर बघा तिथं जे गुणोत्तर आहे ते आजचं सांगितलं आहे आपल्याला, मात्र जी बेरीज आहे बघा ती बेरीज खरं आहे ते 5 वर्षानंतरची आहे. मग जर तुम्ही ॲज इट इज व्हॅल्यू इक्वेट केल्या, म्हणजेच काय, आता गुणोत्तराची बेरीज तर 55 सांगितलेली आहे मला त्यांनी ॲक्च्युअल बेरीज, मग गुणोत्तराची बेरीज जर तुम्ही 5 आणि 4 9, 9ची व्हॅल्यू जर 55 टाकली तर चुकलं, कारण 9 आणि 55ला भागच जात नाही. मग अशा वेळी तुम्ही स्टक होता की यार आता काय करायचं. पण लक्ष ठेवा, जी प्रोसेस तुम्ही करताय तीच चुकीची आहे. त्याचं रिझन काय, तर जे गुणोत्तर आहे बघा, जे की सिक्वेन्स किती आहे गुणोत्तराचा 5/4 हा सिक्वेन्स होता. पण 5/4 हे जे काही गुणोत्तर आहे सिक्वेन्स नावाचं जर टाकला आपण अमित आणि सुमित असा सिक्वेन्स आहे. पण हे जे गुणोत्तर जे म्हटलं बघा, गुणोत्तर जे आहे हे तुमचं आजचं गुणोत्तर आहे. मग वयवारीमध्ये जी कॅटेगरी एक समान लागते, जे आपण गुणोत्तरामध्ये पण बघितलं होतं. जर गुणोत्तर बघा बेरीजेचं असेल तर गुणोत्तराची बेरीज करायची आहे, फरक दिला असेल तर फरक तुम्हाला इक्वेट करायचा आहे, गुणाकाराला गुणाकार इक्वेट करायचा आहे. सेम लॉजिक तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. जर माझं हे गुणोत्तर आजचं असेल तर बेरीज पण आजचीच पाहिजे ना. पण इथं देताना काय दिले, जी बेरीज आहे लक्षात ठेवा ही कधीची आहे, 5 वर्षानंतरची बेरीज आहे माझ्याकडं. 5 वर्षानंतर बेरीज किती होते, 55 वर्ष सांगितलेलं आहे. मग जर गुणोत्तर माझ्याकडं आजचा असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला बेरीज पण जी आहे ती आजची काढून घ्यावी लागेल. काय असणार आहे, बेरीज पण जी आहे ती आजची बेरीज असली पाहिजे. मग 5 वर्षानंतर जर बेरीज 55 वर्ष होत असेल तर दोघं पण काय रे 5-5 वर्ष मागं आले पाहिजेत. बेरीज पुढची आहे लक्षात ठेवा, पाहिजे आजची मागं आलं पाहिजे. मग जर दोघं पण 5-5 वर्ष मागे येणार आणि बऱ्यापैकी इथं गडबडीत मुलं काय करतात बघा, 55 मधनं फक्त 5च मायनस करतात. पण लक्षात ठेवा तिथे व्यक्ती किती आहेत रे, 2 व्यक्ती आहेत ना. मग 2 व्यक्ती असतील तर दोघं पण 5-5 वर्ष मागे यायला पाहिजेत. मग याचाच अर्थ काय, तर ह्या 55 मधनं लक्षात ठेवा 5 वजा न होता तुमचं 10 वजा झालं पाहिजे. कारण व्यक्ती 2 आहेत, दोघं पण 5-5 वर्ष येणार. जर 3 व्यक्ती असतील तर तिघं म्हणजे 5 त्रिक 15 मायनस होईल आपलं. 4 व्यक्ती असतील तर 5 चोक 20 मायनस होईल. आपण गडबडीमध्ये काय करतो, फक्त 5च मायनस करतो. त्यामुळे ते लक्षात ठेवा, जर 2 व्यक्ती असतील तर 5 आणि 5 10 मायनस झालं पाहिजे. त्यामुळे आजची बेरीज लक्षात ठेवा किती असेल तुमची, 45 वर्ष हे असणार आहे आपलं आन्सर, हे आजच्या बेरीजेचं. मग इथनं पुढं सेम प्रोसेस राहील. मग आता करा गुणोत्तराची बेरीज, कारण कॅटेगरी समान झाली, गुणोत्तर पण आजचं आहे, बेरीज पण आजची आली. मग गुणोत्तराची बेरीज बघा, 5 आणि 4 9 मिळाली. 9ची किंमत 45 असेल, एकाला किती मिळेल, 9 5 45. एकाला जर 5चा असेल, प्रश्न काय मला, सुमितचे आजचं वय. मग सुमितचं आजचं वय बघा किती रे, 4 आहे आणि एकाची व्हॅल्यू माझी किती रे, तर 5 आलेली आहे. मग एकाला जर 5 असेल, 4ला किती म्हणू शकते मी, 4 पंचे 20 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात ठेवा, जी नोटबुक तुम्ही यूज करताय त्यामध्ये या पद्धतीनं प्रॉपर मांडणी तुमची झालीच पाहिजे. जर तुम्ही हे शब्दच काढले ह्याच्यानंतरचे, हे 55 काय आले, 45 काय आले, ह्याला जर तुम्ही स्टेटमेंट लिहित नसाल लक्षात ठेवा, तर पुढं जाऊन काही गॅरंटी देऊ शकत नाही मी तुमची की तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न परत पुढे जाऊन भविष्यामध्ये सुटू शकतो. पण जे विद्यार्थी हे प्रॉपर लिहितात त्यांना रिव्हिजन करायला पण सोपं जातं की आपण ज्या व्हॅल्यू लिहिलेले आहेत, जसं की बघा हे 55 काय लिहिले आपण, हे 45 काय आलं माझं, हे जर तुम्हाला प्रॉपर समजत असेल तर लक्षात ठेवा पुढे जाऊन तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पण जे विद्यार्थी विनाकारण काहीतरी गडबडीमध्ये नुसत्या व्हॅल्यू लिहित असतात ह्यांना पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. रिझन काय, तर ते एक्झाम्पल तुम्हाला प्रॉपर समजतच नाही की आपण व्हॅल्यू कोणत्या काढलेल्या आहेत, कशा काढलेल्या आहेत. त्यासाठी मांडणी आणि जे काही आपण डाटा तिथं मेन्शन करतोय त्या व्हॅल्यू तुम्हाला तिथं रिस्पेक्टिव्हली लिहिणं फार महत्त्वाचं आहे.
ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. डाटा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. प्रोसेस सेम. पहिलं जे टार्गेट आहे तुमचं ते प्रश्न आधी नीट वाचायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये काय विचारले आणि थर्ड स्टेप चालू होईल तुमचा ॲन्सर चालू करायला, की आता इथं मला कोणत्या प्रोसेसने ॲन्सरपर्यंत पोहोचावं लागेल ते. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय, तर तारा आणि रामा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5-7 आहे. 6 वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज 72 वर्ष होते, तर रामाचे 5 वर्षानंतरचे वय किती. तर इथं बघा कंडिशन्स, 3 कंडिशन्स आहेत. गुणोत्तर आहे ते आजचं आहे, बेरीज मात्र कधीचे 6 वर्षानंतरचे, पण विचारले रामाचं वय 5 वर्षानंतरचं. पण म्हणून जसं म्हटलं 3 कंडिशन्स आपल्याला तुम्हाला ह्या एका एक्झाम्पल्समध्ये दिलेले आहेत. त्यामुळे प्रोसेस सेम राहणार आहे आपली. काय तर पहिला जे काय आपण जे गुणोत्तर आहे त्याचा सिक्वेन्स नोट करून घेऊया, आणि गुणोत्तर आहे आजचं, त्यामुळे ती वाक्य तुम्हाला टाकायचं आहे तारा आणि रामा. हा गुणोत्तराचा त्या व्यक्तींचा सिक्वेन्स आहे. आणि गुणोत्तर किती सांगितले रे, तर 5-7, आणि गुणोत्तर कधीच आहे, आजचे म्हणू शकताय, सध्याचे म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. बेरीज आहे कधी रे, 72 आहे, पण बेरीज लक्षात ठेवा ती कधीची आहे रे, तर 6 वर्षानंतरची बेरीज आहे. 6 वर्षानंतर किती होते, 72. जर गुणोत्तर आजचा असेल तर बेरीज पण मला आजचीच शोधावी लागणार आहे. आणि जसं मगाच्या सारखं बघा, आता इथं दोघं पुढं किती गेले तरी 6-6 वर्ष गेलेत ना. जर पुढं 6-6 वर्ष गेले असतील तर दोघांना पण 6-6 वर्ष मागं आणलं पाहिजे. मग मागं याचा अर्थ काय, 2 व्यक्ती आहेत, त्यामुळे 6 दुनी 12 मायनस होईल माझं. म्हणजेच किती, तर ह्याच्यातून मला लक्ष ठेवा, सॉरी ह्या 72 मधनं किती वजा करावं लागेल, 12 मायनस करावं लागेल. मग 72 मधनं 12 गेले किती राहतील रे, 60 वर्ष हे असणार आहे त्या दोघांची आजची बेरीज. जसं मागाच्यासारखं नुसतं 6 वजा करायचं नाही, कारण 2 व्यक्ती आहेत, 6 दुनी 12 मायनस होईल. मग आता इक्वेट करा. मग गुणोत्तराची बेरीज किती मिळाली रे, तर 7 आणि 5 12 मिळाली. आणि ह्या 12ची जी काही खरी किंमत आहे ती असेल किती रे, तर 60 वर्ष. मग 12ला जर 60 असेल, एकाला किती म्हणू शकतोय, 12×5 = 60. ठीक आहे, एकाला 5 आला. प्रश्न काय मला, रामाचे 5 वर्षानंतरचं वय. मग आजचं वय तर आधी काढलं पाहिजे ना. एकाला जर 5 असेल तर रामा किती रे, 7 आहे. मग इथं लिहू शकतोय मी काय, रामाचे आजचे वय. डायरेक्टली मी 5 वर्ष पुढे जाऊ शकत नाही, कारण ते गुणोत्तरच नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे रामाचे आजचे वय मी काढू शकतोय. रामाचं गुणोत्तरामध्ये 7 आहे, मग 7×5 किती होणार आहे रे, 35 वर्ष होईल. ठीक आहे, पण हे आलं कधीचं, सध्याचं आलं. प्रश्न काय आहे, तर 5 वर्ष पुढं जायचं आपल्याला, 5 वर्षानंतरचं पाहिजे. मग आलेल्या ॲन्सरमध्ये वयामध्ये +5 करा. 5 वर्ष तुम्ही पुढंच असेल, मग 35 आणि 5 किती होणार आहे, तर 40 वर्ष हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल, रामाचं 5 वर्षानंतरचं वय. त्यामुळे जसं म्हटलं बघा, या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलला जज करायचे की कोणत्या व्हॅल्यू कशा आपण काढून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. सेम प्रोसेस तुम्हाला करा. आधी समजून घ्या प्रश्न, डाटा कशा पद्धतीने दिला आहे, गुणोत्तर कधीचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या पद्धतीनं व्हॅल्यूज आहेत त्या मेन्शन करायच्या आहेत. ठीक आहे, तर येस, तर बघा आता प्रश्न काय आपल्याला सांगितलं आहे, तर आई आणि वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 11-13 आहे. 3 वर्षापूर्वी वयाची बेरीज 66 वर्ष होती, तर 4 वर्षानंतर वडिलांचे 4 वर्षानंतरचे वय किती. तर आता इथं बघा या एक्झाम्पलमध्ये जी बेरीज तुम्हाला दिलेली आहे ती वर्षानंतरची बेरीज नाही आहे, ती आहे वर्षापूर्वीची बेरीज. म्हणजे आता बेरीज मागची दिलेली आहे तुम्हाला, बाकी काही चेंजेस नाही ह्या एक्झाम्पलला. सिक्वेन्स आई वडील आहे आणि गुणोत्तर आहे 11-13. ठीक आहे, त्यामुळे येस, सुरुवातीला आई आणि वडील, आणि गुणोत्तराचा सिक्वेन्स आहे 11-13. गुणोत्तर सेम आहे बघा, जे गुणोत्तर आहे ते आजचंच गुणोत्तर आहे, आजचे. ठीक आहे, आणि जसं म्हणलं जी बेरीज आहे बघा ती किती आहे रे, तर 3 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला आजची बेरीज काढावी लागेल. आणि जसं बघा, जर आणि बेरीज आपल्याला किती सांगितले रे, तर 66 वर्ष, 3 वर्षापूर्वी. मगाशी आपण काय केलेलं, जर मला नंतरची बेरीज दिली असेल तर आपण ते ज्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू त्या होत्या त्या मायनस केल्या होत्या. मग जर मला देताना बेरीज पूर्वीची दिली असेल आणि आपल्याला सेम जसं गुणोत्तर आजचं असेल तर बेरीज पण आजचं पाहिजे. मग मला जर आजचं वय शोधायचं असेल तर लक्षात ठेवा, दोघांना 3-3 वर्ष आता पुढं आणलं पाहिजे, कारण देताना मागची बेरीज आहे. दोघं 3-3 वर्ष पुढं म्हणजे 3 दुनी 6, ह्यामध्ये काय होणार आहे इथं ॲड होईल. मग 66 आणि 6 किती होणार आहे, 72 वर्ष ही असेल त्या दोघांची आजची बेरीज.
माची बेरीज मिळाली मला, गुणोत्तराची बेरीज इक्वेट करा, 13 आणि 11 किती होणार आहे तर 24 होईल माझं. आणि ह्या 24ची किंमत मिळेल मला 72 वर्ष. मग 24ला 72 असेल तर एकाला 3 आला, 24 त्रिक 72. टार्गेट आहे वडिलांचं वय पाहिजे आपल्याला. मग एकाला 3 असेल तर वडिलांचे लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला मिळेल आजचं वय. वडील यांचं कधीचं वय मिळणार आहे आजचे. ठीक आहे, स्टेटमेंट तुम्ही कम्प्लीट लिहा, मी फक्त आपण समजायला लिहितोय. वडिलांचं आजचं वय पाहिजे असेल, एकाला 3 आहे, वडिलांचं वय किती आहे 13 आहे. मग 13 त्रिक किती होणार आहे 39 वर्ष. वडिलांचं सध्याचं वय आलं 39 वर्ष. प्रश्न काय आहे तर वडिलांचं आपल्याला 4 वर्षानंतरचं वय पाहिजे. मग आलेल्या व्हॅल्यूमध्ये +4 करा, मग 39 आणि 4 किती व्हायला पाहिजे रे तर 43 वर्ष. हे काय आपलं असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे, तर हा बदल होतो लक्षात ठेवा. ज्यावेळी आपल्याला नंतरचं गुणोत्तर दिलं जातं त्यावेळी बेरीज पाहिजे असेल तर मायनस करायचं आहे, आणि जर पूर्वीचं गुणोत्तर दिलं असेल तर आपण ह्यामध्ये 66 + 6 केलेलं आहे. पुढचं तो क्रायटेरिया सेम राहील. जर व्यक्ती 2 आहेत, 3 दुनी 6 प्लस करावं लागेल. आणि मागच्या एक्झाम्पलला आपण 10 आणि 12 बघा मायनस केलं होतं, कारण आपल्याला मागं यायचं होतं. इथं पुढं जायचं आहे, त्यामुळे आपण काय केलं तिथं प्लस केलेलं आहे. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर इथं बघा, आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, इथं एक बदल जो आहे तो लक्षात ठेवा. मेजर चेंज आहे या एक्झाम्पलमध्ये जो असणार आहे कुठला तर गुणोत्तर जे आहे बघा. एक्झाम्पल जर तुम्ही नीट वाचलं त्यामध्ये तर ते गुणोत्तर आहे. आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये आपण आजचं गुणोत्तर दिलं होतं, पण ह्या एक्झाम्पलला बघा थोडासा चेंज आहे. प्रश्न आधी समजून घेऊ आपण की काय दिलं आहे. तर बघा काय, तर ए आणि बी यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 वर्ष आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7-6 होते, तर एचे 10 वर्षानंतरचे वय किती. म्हणजे जसं म्हटलं तुम्हाला की जे गुणोत्तर होतं बघा, आतापर्यंतचे जे एक्झाम्पल आपण बघितले त्यामध्ये तुम्हाला आजचं गुणोत्तर दिलं होतं, इथं तसं नाही आहे, उलट आहे. गुणोत्तर आता बघा दिले ते तुम्हाला पुढचं दिलेलं आहे, किती तर 6 वर्षानंतरचं आहे. बेरीज मात्र आत्ताची दिलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काय व्हॅल्यू असतात, म्हणजे तुम्ही ज्या वर्षाची बेरीज शोधता त्याच वर्षाचं गुणोत्तर देखील असलं पाहिजे. मग याचाच ह्याच गोष्टीची काळजी जी असते तुम्हाला ह्या अशा एक्झाम्पल्समध्ये घ्यावी लागते. नाहीतर बऱ्यापैकी विद्यार्थी ह्याच चुका करतात. डायरेक्टली बघा 40 ही जी बेरीज आहे ती डायरेक्टली गुणोत्तराला इक्वेट करतात. पण प्रॉब्लेम काय इथं, गुणोत्तराची जी काय बेरीज आहे ती वेगळी आहे आणि गुणोत्तर जे दिले ते वेगळं आहे. त्यामुळे या कॅटेगरी समान असणं फार गरजेचं आहे तुमच्यासाठी. म्हणजे जे गुणोत्तर दिले बघा ए आणि बी, जसं मग अशी म्हटलं तुम्हाला की जे गुणोत्तर दिलं जातं ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे की कधीच आहे. मग हे जे 7-6 गुणोत्तर आहे ते लक्षात ठेवा, आजचं नाही आहे, ते आहे कधीचं तर 6 वर्षानंतरचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्या वर्षाचं गुणोत्तर असतं त्या वर्षाच्या रिस्पेक्टिव्ह तुमच्या सगळ्या व्हॅल्यू असल्या पाहिजेत. म्हणजेच बेरीज पण त्याच वर्षाची पाहिजे, त्यानंतर वय पण मिळताना तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्हच मिळतं. त्यामुळे पुढं जे बघा जे 40 वर्ष जी आपल्याला बेरीज सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा. ही जी बेरीज आहे ती मात्र कधीची आहे रे तर आजची बेरीज आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज सांगितलेली आहे आपल्याला. ठीक आहे, आजच्या वयाची बेरीज जी आहे ती किती असणार आहे तुम्हाला 40 वर्ष सांगितलेले आहे. त्यामुळे हे जे लिखाणाचा जो पार्ट आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर चांगल्या पद्धतीने मांडत जावा. आपल्याला इथं फक्त एक समजण्याची ते फक्त गरज आहे. त्यामुळे शॉर्टमध्ये टाकत जातो व्हॅल्यू मी. आजच्या वयाची जी काही बेरीज आहे ती बघा 40 वर्ष आहे, मात्र गुणोत्तर कधीचं आहे तर 6 वर्षानंतरचं आहे. मग ह्यासाठी आता गुणोत्तर मी तर काय बदलू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे, ही जी बेरीज आहे ती तुम्हाला 6 वर्षानंतरची काढून घेतली पाहिजे. ठीक आहे, कधीची बेरीज काढून घ्यायची आहे तुम्हाला 6 वर्षानंतरची. मग अप्रोच सेम आहे मागासारखा. काय तर 2 व्यक्ती असतील तर ह्या दोघं पण 6-6 वर्ष पुढे जातील. म्हणजेच काय, जर आत्ता 40 वर्ष बेरीज असेल तर 6 वर्षानंतर म्हणजेच काय रे तर ह्या बेरीजेमध्ये तुम्हाला +12 करावं लागेल. दोघं पण 6-6 वर्ष पुढे जाणार. त्यामुळे 40 आणि 12 किती होणार आहे रे तर 52 वर्ष एवढी काय होणार आहे त्यांची वयाची बेरीज असेल 6 वर्षानंतर. मग गुणोत्तर पण त्याच वेळेस आहे. झालं, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, इक्वेट करा. गुणोत्तराची बेरीज किती होते रे तर 6 आणि 7 13 वर्ष होते आणि ह्या 13ची किंमत मला 52 वर्ष सांगितलेली आहे. मग 13ची जर 52 असेल, एकाला काढून घ्या, 13 चौक 52 मिळाला. प्रश्न काय मला तर एचं 10 वर्षानंतरचं वय. मग आता इथं बघा एकाची 4 आहे. जर तुम्ही इथलं एचं वय काढलं तर गुणोत्तर कधीच आहे 6 वर्षानंतरचं आहे. याचा अर्थ काय लक्षात ठेवा, एचं देखील जे वय आहे ते तुम्हाला 6 वर्षानंतरच मिळणार. इथं तुम्हाला आजचं वय मिळू शकत नाही, ते तुम्हाला शोधावं लागेल. मग त्यासाठी एचे आपण काय मिळेल तुम्हाला लक्षात ठेवा, पहिला 6 वर्षानंतरचे वय. ठीक आहे, 6 वर्षानंतरचे वय.
जे की किती असेल रे, एकाला 4 आहे, मग 7 चोक 28 वर्ष हे आपलं आलं आन्सर. पण हे कधीचं, तर त्याचं आलं हे 6 वर्षानंतरचं आहे. प्रश्न मला 10 वर्षानंतरचा आहे. लक्षात ठेवा, हे जे 28 वर्ष आले हे ह्याच्यामध्ये डायरेक्टली 10 प्लस करायचं नाही, कारण हे ऑलरेडी तुम्ही 6 वर्ष पुढे गेलाय ना. आजचं वय आपण काढून घेतलंय का, नाहीये, कारण त्याची काही गरजच नाहीये ना, कारण ऑलरेडी आपल्याला 6 वर्षानंतरचं वय मिळाले. मग ह्याच्यामध्ये फक्त अजून 4 ऍड करा ना, किती होईल रे, 28 आणि 4 32 वर्ष. ठीक आहे, मग हे जे 32 आलं माझं, हे आलं त्याचं 10 वर्षानंतरचं वय. कारण हे लक्षात ठेवा, इथं हे नीट समजून घ्यायची गरज आहे इथं तुम्हाला, कारण त्याचं रिझन काय, कारण इथं आपण लक्षात ठेवा डायरेक्टली +10 केलेलं नाही. याचं रिझन असं आहे की आपण सुरुवातीला शोधतानाच एचं जे वय आहे ते कधीचं शोधले, 6 वर्षानंतरचं शोधले. म्हणजे आजच्या वयापासून आधी आपण ऑलरेडी 6 वर्ष पुढे गेलेलो आहे. मग आपल्याला पोहोचायचं टोटल 10 वर्षापर्यंत. त्यामुळे इथं फक्त जे 28 वय आपलं आलंय त्याच्यामध्ये फक्त 4 करणं गरजेचं आहे. मग ते 6 आणि हे 4 असे टोटल हे 10 वर्षानंतरचं वय आपल्याला मिळालं. त्यामुळे इथं आजचं वय शोधण्याची आपल्याला तुम्हाला काहीही गरज नाही. डायरेक्टली 6 मध्ये 4 ऍड करा. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवत असताना चुकून ह्या 28ला जर 38 केलं असेल तर त्यांनी ती करेक्शन करायचे आणि त्याचा जो रेफरन्स आहे तो या पद्धतीने होते की आपण +10 का इथं केलेलं नाही. ठीक आहे, त्यामुळे परत एकदा एक्झाम्पल नीट चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणि महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा, हे गुणोत्तर, की गुणोत्तर कधीच आहे, त्या रिस्पेक्टिव्ह तुमचं वयाची बेरीज असली पाहिजे. ठीक आहे, चलो. आणि आता इथून पुढचे सगळेच एक 3-4 एक्झाम्पल बघायचे आपण या टाईपचे बेसिकमधले. पण जो सगळे जे एक्झाम्पल ते या पद्धतीनंच आहे. गुणोत्तर जे आहे ते तुम्हाला सध्याचं तिथं दिलेलं नाही. एकतर काहीतरी वर्ष पुढं असेल किंवा काही तर वर्ष मागचं गुणोत्तर तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये दिलं जाईल. ठीक आहे, मग एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे, व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही आणि उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रोसेस सेम राहील, त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला व्हॅल्यू काय करायचे तुमच्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. मग इथं बघा आता आपल्याला काय काय डाटा दिला, तर गणू आणि समू यांच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. तर इथं बघा पहिलं क्लिअर झालं की बेरीज आजची दिलेली आहे. गुणोत्तर बघा, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 3 होते, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल. म्हणजेच 3 स्टेप्समध्ये तुम्हाला इथं डाटा जो आहे तो दिलेला आहे आणि तिन्ही कंडिशन्स वेगवेगळे आहेत. बेरीज आजची दिलेली आहे, पहिलं ते झालं. गुणोत्तर आहे बघा ते 5 वर्षा पाठीमागचं दिलेलं आहे आणि प्रश्न आहे 5 वर्षानंतरचा, की 5 वर्षानंतर वयाचं गुणोत्तर किती असेल. मग सेम प्रोसेस करायची तुम्हाला जशी आत्ता आपण केली ती. गणू आणि समूह असा आपला सिक्वेन्स आहे नावांचा, गणू आणि समूह. गुणोत्तर आहे बघा 5 3 आणि सर्वात महत्त्वाचं हे जे गुणोत्तर आहे ते कधी सांगितले मला, तर 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, कधीचं आहे, 5 वर्षापूर्वीचं. बेरीज मात्र दिलेली आहे, ते आजची बेरीज दिलेली तुम्हाला, आजची बेरीज ते खाली नोट करून घ्या. मग या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला बेरीज जी आहे ती चेंज केली पाहिजे. आजची बेरीज आहे किती रे, तर 50 वर्ष आहे. डाटा काय सांगितलंय मला, तर जे गुणोत्तर आहे ते 5 वर्षा पाठीमाग आहे. मग याचा अर्थ काय, आता बेरीज जी आहे ती बघा मागच्या एक्झाम्पलला गुणोत्तर पुढचं होतं त्यामुळे आपण पुढे गेलो होतो. इथं काय झालंय, गुणोत्तर पाठीमागचा आहे, याचा अर्थ तुम्हाला बेरीज जी आहे ती 5 वर्षापूर्वीची शोधावी लागेल. 5 वर्षापूर्वी. मग पूर्वीचा अर्थ काय असतोय, तर मागं आलं पाहिजे. मग आता किती वर्ष मागं यायचं आहे, तर 5 वर्ष मागं यायचं आहे. व्यक्ती 2 आहेत म्हणजे 5 म्हणजे 10 मायनस करावं लागेल मला. म्हणजेच सध्याची बेरीज जर 50 असेल, ह्यातनं जर मी 10 मायनस केला तर किती आलं रे, 40 वर्ष आलं. ठीक आहे, मग हे 40 वर्ष काय आलं माझं, तर त्या दोघांचं 5 वर्षापूर्वीची बेरीज आली. मग झालं, दोन्ही व्हॅल्यू इक्वेट झाल्या बघा. गुणोत्तर पण 5 वर्षापूर्वीचं आहे, बेरीज पण मिळाली, इक्वेट करा. मग आता गुणोत्तराची बेरीज 5 आणि 3 8 मिळाली. 8ची किंमत 40, एकाला 8 45. प्रश्न आहे दोघांचं पण वय पाहिजे मला. त्यामुळे एकाला जर 5 असेल तर गणूचं वय आधी काढून घ्यावं लागेल मला आणि त्यानंतर असणार आहे समूचं वय. ठीक आहे, एकाला 5 आहे ना, मग हे 5 म्हणजे किती झालं रे, 5 5 25 आणि 5 3 15. पण इथं एक नीट गोष्ट परत समजून घ्यायची आहे, गुणोत्तर कधीचं आहे, 5 वर्षापूर्वीचा आहे. याचा अर्थ ही जी काही त्यांची वय आली गणू आणि समूहची, लक्षात ठेवा ही जी वय आहेत ही आहेत तुमची 5 वर्षापूर्वीची वय आहेत. कारण का, कारण गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचं आहे, याचा अर्थ तुम्हाला वय पण 5 वर्षापूर्वीचंच मिळणार. मग आता पण मला कधीचं पाहिजे, तर 5 वर्षानंतरचं पाहिजे. डायरेक्टली हिथं पण तुम्ही 5 करू शकत नाही. त्याचं रिझन काय, कारण हे सध्या आहेत 5 वर्षा पाठीमागं
आपल्याला 5 वर्ष पुढं जायचं आहे. मग 5 वर्ष पुढं कधी, तर आजच्या वयापासून 5 वर्ष पुढं. त्यामुळे हितनं पुढं तुम्हाला आधी त्यांचं काय दोघांची पण आजची वय काढून घ्यायची, लक्षात ठेवा. दोघांच्या आजची वय काढून घ्यायची. म्हणजे काय, दोघांमध्ये +5 करा, हे आली दोघांची आजची वय येते. मग 25 आणि 5 30, म्हणजे गणूचा असेल 30 आणि समूचा असणार आहे किती, तर 15 आणि 5 20. ही आली त्यांची आजची वय. पण आपल्याला पाहिजे हिथून अजून आता 5 वर्ष पुढं जायचं आहे. म्हणजे दोघांमध्ये हिथून पुढं +5 करा, जे की किती असणार आहे रे, तर 35 आणि 25. मग 35 25ला आपल्याला माहिती आहे 5 पासून भाग घालू शकतोय मी. 5 7 35 आणि 5 5 25. याचाच अर्थ काय लक्षात ठेवा, तर 5 वर्षानंतर दोघांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 7 5. हे आपल्याला काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असेल. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पॉज करून एकदा टोटल व्ह्यू एकदा तुम्ही घ्यायचं आहे की आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं ते करायला पाहिजे. आणि हर एक स्टेप तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे की कॅल्क्युलेशन आपण कसं कसं केलं ते. ठीक आहे. डायरेक्टली इथं लक्षात ठेवायचे, पहिला वय मिळालं मला 25 आणि 15, हे कधीच आले, तर त्यांच्या 5 वर्षापूर्वीचं वय आले, कारण गुणोत्तर त्या पद्धतीचं आहे. आणि त्यानंतर परत आलो आपण, आजची वय काढून घेतली, +5 केलं आणि परत त्यामध्ये +5 करावं लागेल, जेणेकरून आपण 5 वर्ष पुढं जाऊ. आणि ते जे गुणोत्तर आहे फायनल, जे की किती असायला पाहिजे रे, 7 5 हे ठिकाणी हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न याच कॅटेगरीमधला आहे बघा. गुणोत्तर आणि बेरीज वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तो डाटा तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आधी सर्वांनी समजून घ्या की काय दिलंय आपल्याला आणि आपण उत्तरापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचू शकेल. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, तर यम आणि यन यांच्या 3 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 5 6 होते. 3 वर्षानंतर यन यमपेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल तर यमचे आजचे वय किती. तर इथं बघा थोडंसं कन्फ्युजन करणारा हा प्रश्न आहे. जे गुणोत्तर दिले तुम्हाला यम आणि यनचं ते किती आहे रे, तर 5 6 आहे. यम आणि यन हा सिक्वेन्स आहे आपला गुणोत्तराचा, 5 6. पण गुणोत्तराचं जसं म्हणलं तुम्हाला, गुणोत्तर कधीचं आहे रे, तर 3 वर्षापूर्वीचं आहे, 3 वर्षापूर्वी. आणि पुढचं जे एक वाक्य बघा ते नीट समजून घ्यायचं आपल्याला, काय तर 3 वर्षानंतर यमपेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल. यन जो आहे तो यमपेक्षा 5 वर्षांनी मोठा असणार आहे. कधी, 3 वर्षानंतर. पण वयाच्या बाबतीमध्ये, वयवारीमध्ये एक स्टेटमेंट तुम्हाला नोट करून ठेवायचं तुमच्या नोटबुकमध्ये. लक्षात ठेवा, तुम्ही 2 व्यक्ती ज्या असतात त्यामध्ये जो वयांचा जो गॅप असतो, म्हणजे जसं की आता इथं बघा 5 वर्षाचा समजा आजमध्ये 2 व्यक्ती समजा पी आणि क्यू जर तुम्ही घेतलं, त्या दोघांच्या वयामध्ये जर 5 वर्षाचा गॅप असेल तर तुम्ही किती पण वर्ष पुढं जावा आणि किती पण वर्ष मागे या, तो जो काही 5 वर्षाचा जो काही गॅप असतो तो कधीही बदलत नाही. म्हणजे तुम्ही 50 वर्ष जरी पुढे गेला तरी देखील तो गॅप 5च वर्षाचा राहतो आणि 50 वर्ष पाठीमागं जरी आला तरी गॅप जो आहे तो 5 वर्षांचाच राहतो. असं कधी होत नाही की एक व्यक्ती वाढत जाते आणि एकाचं वय कुठं तर थांबतं, असं कधीच होत नाही. त्यामुळे जो 2 व्यक्तींमधला जो वयाचा डिफरन्स असतो तो कधीही लक्षात ठेवा बदलत नाहीये. त्यामुळे इथं जे वाक्य वापरले आपल्याला दुसरं, यन हा यमपेक्षा किती सांगितले तर 5 वर्षांनी मोठा होतो. कधी, 3 वर्षानंतर. मग तो 3 वर्षानंतर जरी मोठा असला तर 3 वर्षा पाठीमागं पण तो काय असणार आहे लक्षात ठेवा, तो 5 वर्षांनी लहानच असणार आहे किंवा मोठाच असणार आहे ते. त्यामुळे इथं देखील जो डिफरन्स दिलाय तुम्हाला तो डिफरन्सच इक्वेट करायचा आहे, जो की किती आहे रे, तर 5 वर्ष. त्यामुळे इथं गुणोत्तरामध्ये लक्षात ठेवा 1 वर्षाचा फरक आहे आणि एकाची किंमत आहे 5. मग आपण सुरुवातीलाच बघा एक्झाम्पल बघितले होते, पेक्षा मोठा पेक्षा लहान हे काय असतं, तर त्या 2 व्यक्तींच्या वयातला फरक असतो. फक्त इथे त्याचं वाक्य काय सांगितले, तर 3 वर्षानंतर होणार आहे तो मोठा. याचा अर्थ आज देखील, मग तुम्ही आज असो किंवा 3 वर्ष पाठीमागं असा, जसं की हे सांगितलं इथं 3 वर्षापूर्वी देखील दोघांमधला जो वयातला डिफरन्स आहे तो 5च वर्ष असणार आहे. त्यामुळे एकाला जर 5 असेल तर प्रश्न काय आपल्याला, तर यमचं आजचं वय पाहिजे. तर यम किती आहे बघा रे, तर यम बरोबर एकाला 5 आहे ना, तर 5 5 25 वर्ष आपलं हे यमचं वय मिळालं. पण कधीचं, तर गुणोत्तर आहे 3 वर्षापूर्वीचं. त्यामुळे हे यमचं हे जे वय आहे हे देखील असणार आहे माझं 3 वर्षापूर्वीचंच. ठीक आहे. पण प्रश्न मला कधीचा आहे, तर आजचं वय शोधायचं. मग जर आजचे वय शोधायचं असेल तुम्हाला तर ह्या 3 वर्ष, त्याला 3 वर्ष पुढं आणलं पाहिजे ना.
त्यामुळे या 25मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला +3 करावं लागेल आणि 25 आणि 3 किती होतात 28 वर्ष हे आपलं काय असणार या ठिकाणी ॲन्सर असेल. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे वाक्य किंवा नोट करून ठेवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. 2 व्यक्तींच्या वयामधला जो काही फरक असतो लक्षात ठेवा तो कधीही बदलत नाही. या वयवारीच्या टॉपिकमध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग तुम्ही 5 वर्ष पुढे जावा किंवा 5 वर्ष पाठीमागे या, वयातला अंतर कधीही चेंज होत नाही. मग इथं जे आपल्याला 5 वर्ष दिलं होतं तो डिफरन्सच आहे, कधीचा 3 वर्षापूर्वीचा आहे. मग 3 वर्षापूर्वीचा असू दे किंवा 10 वर्ष असू द्या किंवा आणि 15 वर्ष घ्या, हा जो काही फरक आहे 5 वर्षाचा हा कधीही चेंज होणार नाही. मग तेच आपण फक्त इक्वेट केलेलं आहे. आणि हे जे यमचं जे 25 वर्ष आले कधीच आले तर 3 वर्षा पाठीमागचं आहे. आजचं पाहिजे +3 करा, ॲन्सर किती असेल आपलं फायनल 28 वर्ष हे काय असणार आहे आपलं फायनल ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आजच्या लेक्चरचा म्हणजे आजच्या सेशनमधलं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. कारण जसं तुम्हाला म्हणलं की प्रत्येक एक्झाम्पल जे बेसिकमध्ये आहे ते तुम्हाला ह्याच्यापेक्षा कुठलंही वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल येणार नाही. त्यामुळे आजचं हे लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. काय बघा तर मारिया आणि सीमा यांचे 5 वर्षापूर्वी वयाचे गुणोत्तर 9:13 होते. 6 वर्षानंतर मारिया सीमापेक्षा 12 वर्षांनी लहान असेल तर दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती. म्हणजे सेम एक्झाम्पल आहे जे आत्ता आपण बघितलं ते. इथं पण बघा फरकच दिलाय तुम्हाला, पण तो सांगितलाय की किती ते 6 वर्षानंतरचा सांगितलेलं आहे. पण 6 वर्ष पुढे जरी गेलो तरी त्यांच्या वयातला जो काय 12 वर्षाचं जे काही अंतर आहे दोघींमध्ये ते कधीही चेंज होणार नाही आहे. त्यामुळे सिक्वेन्स जो आहे तो प्रोसेस सेम राहील जी आत्ता आपण केली ती. पहिला आहे बघा मारिया आणि दुसरी आहे सीमा. जे गुणोत्तर आहे वयाचं जे की किती असते 9:13 सांगितलेलं आहे. पण हे गुणोत्तर कधीच आहे रे तर ते गुणोत्तर आहे बघा 5 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे तो शब्द टाकावा लागेल, महत्त्वाचा आहे. 5 वर्षापूर्वी वयाचं गुणोत्तर असणार आहे 9:13. मग फरक किती सांगितले 6 वर्षानंतर आहे. मग 6 वर्षानंतर जरी त्यांच्या वयामध्ये 12चा जर फरक असेल मग 5 वर्षापाठीमागं पण 12चाच फरक असणार आहे. मग गुणोत्तरातला फरक इक्वेट करा. 9 आणि 13 मध्ये बघावू शकताय 4चा फरक आहे आणि ह्या 4ची किंमत आहे 12. एकाची मिळेल 4 त्रिक 12, एकाची 3 आली. आपल्याला दोघींच्या आजच्या वयाची बेरीज पाहिजे. मग दोघींचं वय काढणं गरजेचं आहे. त्यामुळे एकाची 3 असेल तर मारियाचं वय आधी शोधून घेऊ आपण. मारियाचं बघा 9 त्रिक 27 वर्ष असेल आणि सीमाचं जे काही वय असणार आहे ते किती असेल रे, एकाला 3 आहे म्हटल्यावर 13 त्रिक 39 वर्ष असेल. पण हे जे गुणोत्तर आपण त्यांची जी वय काढली किती 27 आणि 39 हे कधीची आली रे तर 5 वर्षापाठीमागं. कारण गुणोत्तर 5 वर्षापाठीमागचं आहे. त्यामुळे जर आजचं वय पाहिजे असेल दोघांचं, दोघींमध्ये +5 करा. ठीक आहे, दोघींमध्ये +5 करा, आपल्याला आजची वय मिळतील. मग बेरीज बघा 27 आणि 5 किती जाईल रे 32 आणि 39 आणि 5 किती होणार आहे 44. ही आली त्या दोघींची आजची वय. आपल्याला बेरीज पाहिजे, बेरीज करून घेऊ. 4 आणि 2 6 आणि 4 आणि 3 7. म्हणजेच काय त्यांच्या दोघींच्या आजच्या वयाची जी काही बेरीज आहे ती किती असणार आहे रे 76. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं जे आहे वयवारीमधले जे काही बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं विचारले जातात. त्यामुळे आजचा लेक्चर आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं आणि काय तुम्हाला कशा पद्धतीनं का वेगळ्या काही सांगायच्या गोष्टी असतील तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, जेणेकरून त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, हा जो क्रॅश कोर्स आहे हा असाच कंटिन्यू आपल्याला काय करायचं आहे चालू ठेवायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा जे काही हा जो क्रॅश कोर्स आहे तो कम्प्लिटली आपला म्हणजे कुठलीही एक्झाम तुम्ही द्या, स्टेट एक्झामसोबतच ज्या काय आपल्या सरळ सेवेची एक्झाम जे IBPS कंडक्ट करते किंवा TCS ज्या पद्धतीने एक्झाम्स कंडक्ट करतं, ज्या लेवलचे मॅथ्सचे क्वेश्चन्स विचारलं जातं या पद्धतीला त्या लेवलला मॅच करणारा हा एकमेव क्रॅश कोर्स फक्त आणि फक्त सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात ठेवा तो अधिकार आहे, तो हक्क आहे की आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात तो समजून घेण्याचा आणि त्यासाठी त्यांच्यापासून काही लपून राहू नये. त्यामुळे जो काही आपण क्रॅश कोर्स जो तयार केलेला आहे, जो डिझाईन केलेला आहे त्याची लिंक प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर नक्की करा. आणि आजचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि इथून पुढं सर्वात महत्त्वाचं जर तुमचं काही काम असेल आता तर ते असणारे रिव्हिजन जे आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. आणि त्यासाठी जे काही क्वेश्चन्स आपण बघितले ते नोट डाऊन करून नक्कीच तुम्ही घेतले असतील. तेच क्वेश्चन्स रिपीट तुम्हाला बघायचे, जेणेकरून प्रत्येक एक्झाम्पल जे आहे तो पॅटर्न जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फिट बसला पाहिजे.
ठीक आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो